हो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी बिपिन माहुरी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. काल रात्री 3 वाजतापासून भाई एवढं भयानक पाणी झालं का काय सांगू तुम्हाला. हे पहा, आता थोडीशी हलकी हलकी लेअर चालू आहे इकडे धुक्याची. आणि काल दुपारी आहे ना, म्हणजे माझ्या गावाच्या बाजूनं 1-2 गावं सोडून भारी हे झाली, गारपीट झाली. ह्या शेतात माहीत आहे काय, इकडे पुरं कापसाचं हे होतं आणि तूर होती, पुरी अशी लिल्लेम झिल्लेम झाली. म्हणजे नुकसान देणारं पाणी आलं भाई काल. आता एक सिच्युएशन आहे मायापुढं जे मला हँडल करायची आहे. विषय असा आहे की रात्री 3 वाजतापासून इतकं भयानक पाणी झालं, त्या कारणाच्यानं सकाळपासून लाईन नाही आहे. आणि मी इतका म्हणजे डोक्यानं असा हलका आहे की रात्री माहीत आहे काय, चार्जर खाली असून सुद्धा मी मोबाईल चार्जिंग लावला. याच्यात 6% बॅटरी आहे. आणि आज मेन म्हणजे मला अमरावतीला जायचं आहे. ॲज अ गेस्ट म्हणून मला बोलावलं आहे. अप्यान अबावमध्ये एक फॅशन शो आहे. तर पण एक कानात खबर अशी आली की लॉकडाऊन लागलं. पण ते मॉर्निंगचं लागलं की रात्रीची संचारबंदी आहे हे माहीत नाही मला. जाईन ॲज अ गेस्ट म्हणून. आणि गेल्याच पंचवटीत माझं स्वागत होईल. पोलीस काका म्हणून, ये बेटा ये इकडे, ये इकडं थोडंसं साईड नाही आहे, ये काढी आणि थोडासा प्रसाद घे. असं झालं नाही पाहिजे. तर 6% बॅटरी आहे. आणि मी जे लोक त्या फॅशन शोमध्ये जे ऑर्गनाईज केलं त्याला फोन लावून राहिलो होते, झोपले आहे बाई. म्हणजे त्याला तर काही टेन्शन नाही, आम्हीच टेन्शन घेऊन राहिलो तिकडे जायचं. तर आजचा प्रोग्राम असा आहे की आज अमरावतीला जाणार आहे. आणि नंतर जो आहे पुढं व्लॉग आपला तिकडे कंटिन्यू होईल, जसं होईल तसं. आहा, एवढी मोठी बॅग. शिवांती, बॅग कोणाची आहे? अरे ती बॅग पॅक करायची, आतापासून पाठवतं का? एवढी मोठी बॅग म्हणजे दुसरी पण आहे. म्हणजे खाण्यात म्हणजे 30 ड्रेस आहे पुरीपाशी. 30. अरे एकही ड्रेस रिपीट नाही झाला पाहिजे. 30 ड्रेस. मी 30 ड्रेस माझ्या जन्मापासून घेतले. 30. माझ्या घरचे म्हणजे चड्डी जुनी झाली, आणायला जाऊ काय तर नाही म्हणते, अजून एक कुठून ना कुठून काढते, हे घाल म्हणते पहिले. आणि हिच्यापाशी 30 ड्रेस म्हणजे पाहू शकता तुम्ही. म्हणून मी म्हणजे घरी नसतो राहत जास्त. 30 ड्रेस. 30 ड्रेस 30 ड्रेस मध्ये एक दुकान उभं होते. 30 ड्रेस मध्ये दुकान. राहू दे बापा, हे वर नाही तुम्ही. 30 ड्रेस, बापरे. तर माझ्या घरात जे आहे 2 प्रकारचे अन्नदाते आहे. एक आहे मॉडर्न अन्नदाते आणि एक आहे वेस्ट काय पारंपरिक. एक आहे मेस तर एक आहे रेस्टॉरंटवाले. तर हिची अशी ईसाचं म्हणणं आहे का 30 जानेवारीपर्यंत तुला जे जे पाहिजे ते सांग. म्हणजे पावभाजी असन, छोले भटुरे असन, त्यानंतर अजून काय ते मेनूमध्ये रगडा पेटीस, इडली, वडा, डोसा, पोंडा, जेवढं काही मेनू असेल तर ते सांग म्हणते. मी बनवून तुला खाऊ घालतो म्हणते. हे जे आहे पारंपरिक जुन्या वस्तू साऱ्या खाऊ घालते. म्हणजे भाकरी काय जे काय असन, रोडगे वडगे. तर इले नवीन वस्तू जमत नाही, इले जुन्या वस्तू जमत नाही. सो जाऊ दे बा, आता ते मला काही भांडणात पडायचं नाही तुमचं. ते नंतर ऑफलाईनमध्ये आपण कुस्त्या खेळू. तर तू यासाठी सारं सामान आणून देतो. जसं पावभाजीसाठी लागणार आहे पाव, लागणार आहे मसाला, छोले भटुरेसाठी लागणार आहे पांढरेवाले चणे, त्यानंतर लागणार. तर उद्यापासून जे आहे शिवानीच किचनचे जे काही ब्लॉग पडणार आहे त्यासाठी तुम्ही ॲग्री आहे? मी तर ॲग्री आहे. बाकीचे ॲग्री आहे का? बाकीचे नाही, इथं टिक मार. कारण की तू याच्यानं मग ब्लॉग येणं बंद होते. हे काय करते मग? मी नाही करत, मग मूड ऑफ होऊन जाते. मग त्या कारणाच्यानं मग ब्लॉगच नाही पडत. आता चल ॲग्रीचा टिक मार. ॲग्री. तर उद्यापासून जे आहे शिवानीस किचनचे काही कौनी दाखवू. पारंपरिकरित्या बनलेली बाजरीची भाकर नाही दाखवू मी त्याला. आज ब्रेकफास्टला आहे बाजरीची भाकर सोबत लाल ठेचा आणि मीठ. लोणचं हे घ्यायचं. अच्छा, आणते. ऑन द वे आहे, झोमॅटोने येऊ राहिलं. आता मी रेडी आहे. आता मी निघतो अमरावतीसाठी. फॅशन शो आहे सो, आणि लाईन पण आली आहे. आणि आमच्या घरची मांजर आता गायब झाली आहे. ते दिसून नाही राहिली कुठे गेली. तर तिचं नाव पुष्पा ठेवलं मी. पुष्पा बाराच्या मग झुके का नाही. येईन 7 घर हिंडाची सवय आहे तिला.
पंचवटीच्या लाईनमध्ये आहे सध्या. इथं 3-4 चहाची दुकानं म्हणजे हॉटेल आहे, रोशनी आहे, इकडे देवमाता आहे. आणि काल एवढं पाणी झालं इकडे की पुऱ्या हॉटेलमध्ये लोक चहा प्यायला आले. अरे यार कागदात दिला का? कागदात चहा प्यायची मजाच नाही आहे. हे तर कप नाही ना, कागदाच्या कपात प्यायची मजा नाही. काचाचा पाहिजे बाई, काचाचा. तर चहा वेळा पेनं झालं बाई. आता थोडीसा दाढीवाडी करतो कारण की फॅशन शो आहे आणि चांगला दिसायला का नाही. म्हणजे एकदम कुरळच दाढी यार, कुरळ. डोक्याचे केस कुरळ आले तर काही विषय नाही, दाढी कुरळ चांगली नाही दिसत. तर आता जे आहे नेक्स्ट लेवलच्या ग्राउंड फ्लोअरवर आहे आणि वर चाललो मी. म्हणजे इच्छा इथं जासाठी लिफ्ट असा यूज लिफ्टचा केला पाहिजे. इथं आलो, इथं संपली. इथं आता ग्लॅमरसमध्ये जायचं आहे. थोडीशी दाढी करतो. हो, तर ग्लॅमरसमध्ये आलो बाई. स्पेशल दाढी कट, काही न्यू स्पेशल काही असेल तर पाय एवढ्या केसारखं होतं समजा. काय होईल, फक्त कटच होईल. याच्यापेक्षा होईनच काय. बस घरून आवड करून आलो. वाटत जरी नसलो तरी करून आलो. जेव्हा केदारकंठावरून आलो ना तेव्हापासून लय खराब दिसून राहिलो होतो. नाही बम गोरा दिसून राहिला, पण तसं गोरा दिसून राहिला नको म्हणून. गोरा आहे नाही म्हणजे चौपड चापड गेलं म्हणून म्हणजे चोपड चापड गेलं म्हणजे गोरा. म्हणतो तू तर बम गोरा पडायला पाहिजे ना. हा, तू तर लय गोरा. तुले कोणी 2-3 हप्त्याच्या अंतर तर तुझे कोणी ना कोणी येऊन चोपड चापड करून जातेस प्रत्येक चौकात दिले. तू आता डबल मिनिंग नको घेऊ बा. चोपड चापड म्हणजे कानपटीत देऊन जाते. मग काय बाई. तर आजचा जो वरचा शो आहे म्हणजे नेक्स्ट लेवलच्या मॉलमध्येच आहे मी आणि ग्लॅमरसमध्ये माझी कट केली. आदित्यने थँक्यू आदित्य, चांगलं दिसून राहिलं मी. आणि चला आता आपण वर जो अप्यानाभाऊमध्ये शो आहे. काय झालं फोन लावला माझ्यासोबतचे हे जे भोंगरी पोट्टे आहे तसे भले बचर करून कॅमेरा ऑन केला का चुपचाप होते. कोण रे? हा, कॅमेरा म्हणजे का मास्तर आहे नाही. कॅमेरा म्हणजे आता गरीबाले समजत नाही. लिफ्टचं कंट्रोल तुला तर समजून राहिलं ना. बटन तर दाबायची होती ना. ते मला माहित आहे काय. एक तर कॉल नाही लागू राहिले. मग कॉलचा आणि लिफ्टचा काय संबंध. म्हणजे तू काय जीवन कथा ऐकायला तो उभा आहे का मी. माय मांग टेन्शन. विपिन सर को देख रहे हो आप. सब लोगों की आंखें आ रही हैं यहाँ पे. मुझे देख रहे हो मेरे बाजू में सर को देखिए. ये हमारे इन्होंने, मैं ये नहीं बोलूँगा कि दैट इज़ बिग थॉट. मैं इनसे मिला कुछ दिन पहले. इनका बहुत ज़्यादा अमरावती शहर में नहीं, यवतमाल, नागपुर, जितना भी हमारे आसपास विदर्भ में जितने भी शहर हैं इनके बहुत बड़े फ़ैन हैं, बहुत ज़्यादा चाहने वाले हैं. मैं खुद इनका बहुत बड़ा फ़ैन हूँ. मैं जब इनसे मिलने जा रहा था तो मुझे ऐसा लगा था ये बंदा बहुत एटीट्यूड वाला बंदा होगा, इसका नेचर बहुत ही हाईली होगा. लेकिन जब मैं इनसे मिला मुझे सच में बिलीव नहीं हो रहा था. ये बंदा इतना डाउन टू अर्थ है और इतना अच्छा बात करता है, इतना अच्छा नेचर है. सर आप जितने एक्चुअली हो ना, जितना मैंने सुना ना उससे हजारों का बढ़कर. मस्त मजा राहिली. एक तुम्हाला पाहिले मजा येऊन राहिली. मी तिथं बसलो भाई. फॅशन शोचं पहिल्यांदा जज करून राहिलो मी. आतापर्यंत वॉकही नाही केलं जीवनात, आयुष्यात वॉकही नाही केलं. वॉक करतो बा. वॉक करणार. नाटूची प्रॅक्टिस कर. इथं घे नाटूची. नाटो कर. तिथं करायचं आहे. तिथं करायचं आहे. तर त्यांनी जर म्हटलं की वॉक करायचं आहे, तुम्ही म्हणतो ते हेरली बिपिन को वॉक. मी कसं देणार.
तिथं नाचता येते ना? हा, मी सगळं करता येते. मी असं विभिन्न बोलले पहिले तर चालत जाऊ ना आपण असं आम्ही सध्या बाथरूम मध्ये लेडीज अबे जेंट्सचं तर बोर्ड लावा लागत होतं. अबे यार हे सांडलं इथचं हे पण म्हणजे अबे हा लेडीज बाथरूम मध्ये नाही आहे. लोक जज करणार सांग की हा अबे नाही ना. हा हा जेंट्स मी आणि माझा एक मित्र आहे अमन. आम्ही रोज नाही का इथं 2-3 किलोमीटर चालून चालून घ्या चांगला बहुत पहा बाई मले म्हणजे फोटो काढायला किती सारे लोक जमा झाले. आणि या ताईले तेव्हा आपण ब्लॉग शूट नव्हता केला वाटते. साधे सॉंगचे जे मेकअप आर्टिस्ट होते ते या होते. कसं वाटलं गाणं? छान एकदम. तेव्हापासून रिव्ह्यू घेतलाच नाही. गाणं एकदम छान आहे. तर चला बाई फोटो घेतो याच्यासोबत. या 50-50 रुपये कॉन्ट्री कर रे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बरोबर. तर भाई चालणं एवढं कठीण आहे मला माहित नव्हतं. म्हणजे चालासाठीच्या मायबिंग क्लास लावा लागते. अरे हो ना म्हणजे पण चालवते काय येते आपण चाललो. आणि बा आयुष्यात कधी रॅम्प वॉक केला नाही पण मला जज बनवलं तिथं. कारण की माझ्या टॅलेंटच्या ना म्हणजे फॅशन शोमध्ये जे डान्स विचारला जाते, ॲक्टिंग विचारल्या जाते, सिंगिंग विचारलं जाते. मला वाटलं बा फक्त चालाच लागत असेल तर नाही. तर मी तिच्या लायकीचा नव्हतो म्हणजे जज बनायच्या. बट लोकांना मी आवडलो तिथं एंटरटेन केलं मी. आणि मेन गोष्ट म्हणजे आता हे दोघं जण जाणार आहे. जो फॅशन शो होता तो PCLचा होता. PCL मॉडेलिंगचा. त्यांच्याबद्दल मला काही तक्रार नाही आहे. मला एक थोडीशी तक्रार आहे अप अँड अबाऊची. त्यानंतर नेक्स्ट लेवल मॉलचं जे पार्किंगवाले आहे हे म्हणजे थोडेसे आगाऊ बोलते. नाही दरवेळेची गोष्ट आहे ते आगाऊ बोलतात. तर त्यांनी जे आहे त्यांची सर्व्हिस सुधारायला पाहिजे. हा एक रिव्ह्यू आहे. म्हणजे मी ॲज अ कस्टमर क्लायंट म्हणून तिथं गेलो होतो. तर ह्या ज्या चुक्या आहे म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमरसोबत कसे वागता हे दिसून येते. तर मी जे आहे माझ्या जीवनातले रिअल फॅक्ट व्हिडिओ दाखवत असतो. तर याच्यावरून हे जज नका करू. बट सांगून राहिलो की सुधरवा थोडीशी तुमची सर्व्हिस जे आहे ते सुधरवा. रिस्पेक्ट नाही देत कोणाले. तर भूक लागली. टाळकेनगरच्या स्ट्रीट फूडवर आलो. स्पेशल पुलाव खाले. तर दादा बनवा पुलाव चांगला आणि माझ्यासाठी दाबिली बनवा. मेन म्हणजे तू फक्त वाज घे. बारीक मध्ये नाही तू वाज घे. बटर पावभाजी दाबिली, चीज दाबिली, व्हेज नूडल्स, व्हेज मंचुरियन. एका दमा जर एवढी ऑर्डर दिली तर किती वेळात कराल तुम्ही? कम से कम फक्त 15 मिनिट म्हणजे तिघं जण तर भिडले तर. फेमस आहे अमरावतीत सगळ्यात जास्त जे फेमस आहे ते टाळकेनगर पुढचं स्ट्रीट फूड आहे. इथं म्हणजे इथं नाही का तुम्ही तुम्हाला माहीत नसन
तेव्हा मी ओळखी नव्हती. तुम्ही काय ओळखत होता तेव्हा म्हणजे? अरे राजा तेव्हा म्हणजे विषय असा होता की गाडगे नगरात जेव्हाही शनिवार रविवार इथंच खाली हो ती एका गाडीची हे नाही आहे की बा मी टेस्टून नसन घेतली, फक्त ह्या गाड्या नवीन लागल्या या आता आता. लागल्या बरोबर आहे ना? हो. मला आठवते. खरंच तुम्ही आमच्या पहिले येत जा का एकदा? हा खरंच येत जा. अरे माझ्या बहिणीला फुलं आवडते, शिवानीला फुलं आवडते. त्या दिवशी काय कॉकटेल बोलावलं होतं ना, हो. अंडाबिली बोलावली होती. पण राजा हो बिपिन भाऊ त्या दिवशी नाही का दाबेली अशी बरोबर नाही खाल्ली ना, मी म्हणून अरे राहिलो. हे काय सांगितलं त्याच्यात दाबिली खाता नाही म्हणून म्हणले. तिच्या आहे ना असं आहे की दादाला दाबेली खाता नाही आली, म्हटलं दादा बरोबर. बर आज मला शिकून द्या दाबिली कशी खा लागते. अरे एकच नंबर. तुम्ही आपल्या गाडीवर तर खाऊन तर बघा आता. सिनेमॅटिक होतं. तर पहा भाई मला कोण भेटलं. तेजा भेटला, तेजा भाई. आणि इथं मी माझ्या व्हिडिओचा ब्लॉगचा एंड करणार आहे. तर मस्त वाटलं. आता आमच्या लंब्या थोड्याशा गोष्टी चालन. तर बाय, भेटू आपण उद्या. चला, थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.